अंपायर्स का इशारा आते हुए नो बॉल। जो फुट स्टेप है मेरे ख्याल से ओवर द लाइन की थी, उस वजह से नो बॉल आता हुआ। फिर एक बार फ्री हिट जारी है। 4 रन स्कोर होता हुआ। फिर एक बार फ्री हिट। बढ़िया स्टोक्स, ये मिड ऑन के ऊपर से बढ़िया कोशिश। अशरफ खान वहां मौजूद थे, बॉलीवुड के स्टंटमैन। एक हाथ से इस कैच को लेने की कोशिश, हालांकि नो बॉल था, फ्री हिट था। मिड ऑन क्लियर नहीं हो पाया और अच्छा प्रयास, उस गेंद को रोका। निश्चित रूप से 3 रन बचाए। अशरफ खान वहां मौजूद थे। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन। एक बॉल हो चुके हैं, 5 रन बन चुके हैं। मैकमिलन गोविंद, उत्तम का बहुत ही बड़ा नाम, अब स्ट्राइक में मौजूद। फुल टॉस गेंद, और उस फुल टॉस गेंद को फुल टोल वसूल किया है। गेंद डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। स्टोक्स रोल हुए और इस गेंद को डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। तिला माझ्या गाडीवर माझ्या गाडीवर बहुत गोविंद के बल्ले से 2 बैक टू बैक सिक्सर आते हुए, रनों की गति बढ़ते हुए पहले ही ओवर में पहली 3 गेंदों में काफी खर्चीले साबित हुए राज सिंह। पहली 2 गेंदें नो बॉल, उसके बाद टूट पड़े मैकमिलन गोविंद। जैसे ही स्ट्राइक मिली, अपना खाता 6 रन के साथ खोला। उसके बाद एक डीप फाइन लेग पे एक लंबा चौड़ा सिक्सर देखने मिला। फिर एक बार राज सिंह मैकमिलन गोविंद के लिए सेंसिबल क्रिकेट। 2 बड़े स्ट्रोक्स आने के बाद हल्के हाथों से खेलते हुए पॉइंट की तरफ से स्ट्राइक को रोटेट किया। यही खासियत है मैकमिलन गोविंद की, क्योंकि धीरे धीरे अब जो विकेट को संभालना भी है, अपनी विकेट की कीमत जानते हैं मैकमिलन गोविंद। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। 4 गेंदें बची है, अब स्ट्राइक पे है। फुल टॉस गेंद, स्लॉक स्वीप कर दिया है। गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। बहुत ही महंगा ओवर साबित होता हुआ राज सिंह। पहली 2 गेंदों में वो अपनी लय में नजर नहीं आए, नहीं तो राज सिंह जैसे गेंदबाज एक बेहतरीन ऑलराउंडर है, आज अपने फ्लो में नजर नहीं आ रहे। आखिरी गेंदें क्या एक विकेट दिला सकते हैं कि इस जोड़ी को तोड़ने में कामयाब हो सकते हैं कि राज सिंह। अगली गेंद लेके बिल्कुल जड़ में गेंद की अपील की जा रही है। गेंद गई थी शॉर्ट स्क्वेयर लेग के पास, बैट का इनसाइड एज लगते हुए पहला ओवर समाप्त हुआ। 25 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। यहां रोहित 11 विक्टोरियंस।
बढ़ता हुआ स्कोर 25 रन पहली ओवर में, पहली पावर प्ले में अच्छा फायदा उठाया है दोनों ही बल्लेबाजों ने। देखना है अब एचआर स्पोर्ट्स की तरफ किस गेंदबाज को आमंत्रित करती है। रवि बुम्बाक एक थाने एक्सप्रेस गेंदबाज ऑल इंडिया ओपन की तरफ से खेलते हैं। काफी रफ्तार है उनकी गेंदों में। देखना है किस तरह से फेस करते हैं सौरभ और मैकमिलन। जिस तरह से पहला ओवर घटा है, कहीं ना कहीं इस ओवर में अंकुश लगाना होगा रवि बुम्बाक को, रनों की गति को रोकना होगा, क्योंकि जिस तरह से 25 रन पहले ओवर में आए हैं ना, वो कहीं ना कहीं भारी भी पड़ सकते हैं। फिर एक बार रवि 15-20 कदमों का बॉलिंग रन, बिल्कुल जड़ में गेंद थी, उस गेंद को खोड़ और गेंद को फेंक दिया है डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। क्या शुरुआत देखने मिली है, हर गेंदबाज के ऊपर टूट पड़ते हुए। पहली गेंद पर रवि बुम्बाक को डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर भेजा, बहुत ही बढ़िया गेंद थी, उसे ड्राइव किया है, गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर के पास। आउटफील्ड थोड़ी धीमी है, उस गेंद को रोकने में कामयाब रहे खिलाड़ी। और जब तक थ्रो था हाना हाना, क्या 2 रन थे, वहीं दोनों बल्लेबाजों ने 3 रन आराम के साथ मुकम्मल कर लिए। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट देखने मिलते हुए इन दोनों बल्लेबाजों के बीच में, अच्छा कम्युनिकेशन यहां देखने मिलता हुआ। इस 3 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। अब स्ट्राइक पे है मैकमिलन, एक खिलाड़ी डीप मिड विकेट पे भेजते हुए। रवि अपनी अगली गेंद लेके, ब्लाइंड स्ट्रोक्स कहीं ना कहीं इस गेंद को ऑन साइड में खेलना चाहते थे, पहले ही चौथे 5वें स्टंप्स पे सफल हो गए थे, गेंद बल्ले पे आई नहीं, सीधा टिप्पा खाने के बाद थोड़ा एक्स्ट्रा बाउंस लेते हुए विकेट कीपर के दस्तानों में गेंद डॉट के रूप में आते हुए विकेट की तलाश है यहां एचआर स्पोर्ट्स को। क्या इस ओवर में इस जोड़ी को तोड़ने में कामयाब रहेंगे? फिर एक बार रवि मैकमिलन गोविंद को ऑफ स्टंप के काफी बाहर, आउटसाइड द क्रीज, और वाइड का इशारा आते हुए इस एक्स्ट्रा रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन, 33 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। कहीं ना कहीं बचने की कोशिश की जा रही है, जिस तरह से बल्लेबाजी हो रही है दोनों एंड से, गेंदबाज कहीं ना कहीं आउटसाइड द ऑफ स्टंप रखने की कोशिश की जा रही है। फिर एक बार अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद एक्स्ट्रा बाउंस मिलता हुआ, गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में, डॉट के रूप में गेंद आते हुए अभी भी स्कोर रुका हुआ 35 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। विकेट की तलाश है और इसीलिए कप्तान ने रवि बुम्बाक को लाया है। फिर एक बार क्रॉस बैटर खेलने की कोशिश अपील की जा रही है, स्क्वायर लेग एम्पायर के ऊपर प्रेशर बनाने की कोशिश, उसे खारिज किया और डॉट के रूप में आते हुए गेंद, 3 लगातार गेंदें डॉट आई है। पहली गेंद पे एक सिक्सर आने के बाद अच्छा कमबैक करते हुए रवि बुम्बाक। देखना है इस गेंद पे क्या एक विकेट लेके अपने टीम को एक अच्छे, बिल्कुल जड़ में गेंद थी, उस गेंद को खेला, ड्राइव किया, हेलीकॉप्टर था, गेंद जा रही है डीप मिड विकेट के पास, दूसरा रन लेने की कोशिश, पर आखिरी वक्त दोनों ही बल्लेबाजों ने मना किया, 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन के साथ स्कोर होता हुआ 36 रन बिना कोई विकेट के नुकसान पे 2 ओवर की समाप्ति के बाद रोहित 11 विक्टोरियंस। दो ओवर समाप्त हो चुके हैं और 2 ओवर में 36 रन बनाया है। लगभग हर ओवर में 18 के रन रेट से खेल रही है यहाँ रोहित 11 विक्टोरियंस। जिस तरह से पहले ओवर की बात की जाए, पहले ओवर में राज सिंह के 25 रन आए, कोई विकेट हासिल नहीं हुआ। अब नए गेंदबाज अर्जुन आड़े यहीं से बिलोंग करते हैं।
राई गांव से बिलोंग करते हैं, कहीं ना कहीं कहा जाए तो होम ग्राउंड है उनका, यही लगातार प्रैक्टिस करते रहते हैं और यहाँ मौका दिया है ऑल इंडिया ओपन फॉर्मेट से अर्जुन आड़े को। स्ट्राइक पे है मैकमिलन गोविंद, बेस्ट वर्सेस बेस्ट, एक 19 है दूसरा 20 है, एक शेर है दूसरा सवा शेर है, एक तरफ अर्जुन है और दूसरी तरफ मैकमिलन है। बिल्कुल जड़ में गेंद थी, उसे ड्राइव किया है, गेंद जाते हुए एक्स्ट्रा कवर के पास, खिलाड़ी वहां मौजूद है, बढ़िया थ्रो आता हुआ सीधा विकेट कीपर के हाथों में। एक रन से संतुष्ट होना पड़ेगा, एक रन के साथ स्कोर होता हुआ 37 रन। अर्जुन आड़े की बात की जाए तो यॉर्कर स्पेशलिस्ट कहा जाता है उन्हें यहां राई गांव को। फिर एक बार अब स्ट्राइक पे है सौरभ, जिन्होंने 2 सिक्सर लगाए हैं, वहीं मैकमिलन के बल्ले से भी 2 सिक्सर देखने मिले हैं। दरम्यान नक्कीच मी यास तुम्हाला थांबवतोय, मॅच ऑन ठेव, मॅच नाही थांबवली तर ऋषी वैद्य सरांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। ऋषी सर या आपल्या व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे रॉयल वॉरियर्स आणि या स्पोर्ट्सच्या वतीनं। ऋषी वैद्य सरांचं आगमन या स्पर्धेला झालेलं आहे, ज्यांनी विनंतीला मान देऊन या स्पर्धेला भेट दिलेली आहे, तर ऋषी वैद्य सरांचं आम्ही करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत। थँक्यू। अर्जुन अपनी अगली गेंद लेके सौरभ के लिए ऑफ स्टंप के काफी बाहर, कहीं ना कहीं फिर एक बार बचने की कोशिश की जा रही है। ये एक प्लान है, कहीं ना कहीं जो रडार है वो रडार में गेंद देना नहीं है, बड़े स्ट्रोक से बचने की कोशिश, पर ऑफ स्टंप के काफी बाहर वाइड का इशारा आता हुआ, इस एक्स्ट्रा रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। विकेट की तलाश है, एचआर स्पोर्ट्स चाहेगी कि इस ओवर में विकेट आए, रनों पे अंकुश लगे। वेलकम ऋषि सर, हार्दिक स्वागत है और वेलकम है। थोड़ी छोटी गेंद, उस पे टूट पड़े बल्लेबाज, गेंद थी कमजोर, उस पे बल्लेबाज ने लगाया जोर और गेंद जाते हुए आसमान की ओर, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। सौरभ के लिए आक्रामक रूप अपनाया है, यहां स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेला है, देखना है दोनों खिलाड़ियों को बीच में से बीट करते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए। देखने मिल रही है सौरभ द्वारा, अपने फुल फ्लो में नजर आ रहे, 3 सिक्सर लगाए और अभी एक चौका देखने मिला है। बॉलर के ऊपर से खेलते हुए 4 रन वो कमाए थे। फिर एक बार अर्जुन लगातार जड़ में गेंदे कर रहे, फिर एक बार बॉलर के ऊपर से खेला गया स्ट्रोक्स, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी मौजूद, प्रणय कोहली वहां मौजूद, जब तक थ्रो आता आराम के साथ 1 रन पूरा कर लिया था, इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 49 रन, 49 रन बोर्ड पे लग चुके हैं। तीसरा ओवर अभी भी चल रहा है और अब तक कोई विकेट हासिल नहीं हुआ है एचआर स्पोर्ट्स को, इस बात पे ध्यान देना होगा। यहाँ विकेट लेने होंगे, रनों पे अंकुश लगाना होगा, कहीं ना कहीं स्कोर को 65 के अंदर रोकने की कोशिश करनी होगी। फिर एक बार अर्जुन स्ट्राइक में है, मैकमिलन गोविंद, बहुत ही तगड़ा स्ट्रोक, ये बल्लेबाज ने तीर निकाला है अपनी कमान से और उसे तान दिया है आसमान में, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। बहुत ही महंगा ओवर साबित होता हुआ अर्जुन आड़े का, कहीं ना कहीं यॉक करने की कोशिश, जड़ में डालने की कोशिश, थोड़ी सी लेंथ से चूके और उस गेंद के लिए तैयार थे मैकमिलन गोविंद, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर भेजा। इस 6 रन के साथ स्कोर होता हुआ 55 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। फिर एक बार अर्जुन, बहुत ही ऊंडा शॉट, पिछला शॉट ताकत था तो इस शॉट में नजाकत था और इस गेंद को डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है 4 रनों के लिए।
लगातार गेंद बाउंड्री लाइन के बाहर भेजते रहे। स्कोर होता हुआ 59। लगभग इस ओवर की बात की जाए 23 रन आए इस ओवर से। काफी महंगा ओवर साबित हुआ। अब देखना किस गेंदबाज को आमंत्रित करते हैं एचआर स्पोर्ट्स। सोहेल, आखिरी 12 गेंदें बची है। पहला ओवर ये महंगा साबित हुआ था, वहीं से वो गेम शिफ्ट होता हुआ और उसे लगातार बरकरार रखते हुए रोहित 11 विक्टोरियंस, ये दोनों सलामी बल्लेबाज। आखिरी 12 गेंदें बची है। सोहेल वेरिएशन को यूज किया, उंगलियां फेरी, उसे परखा था सौरभ ने। इनको खेलना चाहते थे पर गेंद बल्ले पे आई नहीं। गेंद जाते हुए लॉन्ग ऑन पे, खिलाड़ी वहां मौजूद। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 60 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। अच्छी पार्टनरशिप नजर आ रही है इन दोनों बल्लेबाजों के बीच में। अब स्ट्राइक पे है मैकमिलन गोविंद। थोड़ी सी फील्ड में तब्दीली की जा रही है। एक खिलाड़ी डीप फाइन लेग पे भेजा जा रहा है, वहीं डीप एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी एक्स्ट्रा कवर 30 यार्ड सर्कल में बुलाया जा रहा है। सोहेल शेख एक अच्छे लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए। 4 खिलाड़ी ऑन साइड पे है और चारों के चारों खिलाड़ी वो सर्कल के बाहर है। इस वक्त बैडमिंटन स्ट्रोक था, गेंद को खेला है लॉन्ग ऑफ पे, खिलाड़ी वहां मौजूद। प्रणय कोहली मौजूद थे जब तक थ्रो करते, आराम के साथ 1 रन पूरा कर लिया था। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर होता हुआ 61 रन। अभी भी 10 गेंदें बची है और 10 गेंदों में देखिए सौरभ जैसा धाकड़ बल्लेबाज स्ट्राइक पे मौजूद। दोनों सलामी बल्लेबाज बड़े हिट खेलने में माहिर है। फिर एक बार सोहेल, फिर एक बार जड़ में गेंद थी, उसे ड्राइव किया है, गेंद जा रही है लॉन्ग ऑन के पास, खिलाड़ी वहां मौजूद। दूसरा रन लेने की कोशिश, पर थ्रो आता हुआ सिर्फ 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन के साथ स्कोर होता हुआ 62 रन, 62 रन। लॉस ऑफ एक भी विकेट खोया नहीं है। अच्छी गेंदबाजी देखने मिली। पहली 3 गेंदों में सिर्फ 1-1 रन, सिंगल रन आया और स्लॉग ओवर शुरू है और यहां से बड़े हिट लगाना बहुत जरूरी है। फिर एक बार ऑन साइड में गेंद को खेला है, गेंद जा रही है, डीप मिड विकेट पे खिलाड़ी मौजूद है। दूसरा रन लेने की कोशिश, एक बढ़िया सीधा सटीक तो आता हुआ विकेट कीपर अशरफ खान के हाथ में। 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। इस ओवर में सिर्फ 4 ही रन आए। अच्छी किफायती गेंदबाजी की है यहाँ सोहेल ने और जिस तरह से कप्तान ने इस ओवर के लिए उन्हें लाया है और अब तक कामयाब रहे हैं। फिर एक बार सोहेल अपनी ओवर की 5वीं गेंद लेके, इस वक्त फुल टॉस गेंद थी और इस गेंद को खेलना चाहते थे। डीप स्क्वेयर के ऊपर से खिलाड़ी मौजूद और पहला झटका लगता हुआ यहां रोहित 11 विक्टोरियंस को। सौरभ बैक टू द डगआउट। उजैर शेख एक जाना माना नाम, अंडर 19 से कोलकाता ऑफ टाइगर्स के लिए खेले। वही बल्लेबाज अब क्रीज पे मौजूद है। उजैर शेख फिरोज शेख के भाई, छोटे भाई, अब स्ट्राइक पे है। एक धाकड़ बल्लेबाज। अभी अभी खार जिमखाना में जो एक टूर्नामेंट हुई वहां उन्होंने मैन ऑफ द सीरीज की ट्रॉफी जीती। सोहेल शेख काफी किफायती ओवर रहा है। 4 गेंदों में सिर्फ 4 रन आए। उसके बाद 5वीं गेंद पे वो विकेट लेने में, वो जोड़ी को तोड़ने में कामयाबी हासिल हुई है। आखिरी गेंद सोहेल की उजैर के लिए। बहुत ही बढ़िया स्ट्रोक्स। गेंद बिल्कुल उनके आंखों के सामने थी और उस गेंद को खेला है डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन।
रवि बुम्बाक आते हुए इस 6 रन के साथ स्कोर होता हुआ 69 रन, लॉस ऑफ 1 विकेट। काफी किफायती गेंदबाजी की थी सोहेल ने, पर आखिरी गेंद पे उजैर ने आते ही उस गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर भेजा 6 रनों के लिए। उस ओवर में 10 रन आए, 1 विकेट हासिल हुआ, 69 रन बोर्ड पे लगते हुए अब आखिरी ओवर लेके रवि बुम्बाक स्ट्राइक पे मैकमिलन गोविंद। पटकी हुई गेंद थी ऑफ स्टंप के काफी बाहर और उस गेंद को कट करना चाहते थे मैकमिलन, गेंद बल्ले पे आई नहीं, पर अंपायर का इशारा वाइड के रूप में आते हुए इस एक्स्ट्रा रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 70 रन, 1 विकेट के नुकसान पे 6 गेंदें बची है। कहीं ना कहीं अगर 10-15 रन आ जाए इस ओवर में तो 80 के ऊपर जा सकता है स्कोर रिचार्ड फोर्ब्स का। बढ़िया गेंद थी, उसे ड्राइव करना चाहते थे, बैट का आउटसाइड एज लग के पॉइंट के पास गई है गेंद, 1 रन कंप्लीट किया और जब तक थ्रो आता आराम के साथ 2 रन पूरे कर लिए थे दोनों बल्लेबाजों ने। हालांकि वो कैच छूटा, एक मौका था यहां मैकमिलन गोविंद की विकेट हासिल करने के लिए। इस 2 रनों के साथ स्कोर होता हुआ 72 रन, 72 रन, 1 विकेट के नुकसान पे आखिरी 5 गेंदें बची है और गेंदबाज है रवि बुम्बाक जो पिछले ओवर में सिर्फ 11 रन दिए थे। इस वक्त इस गेंद को खेला, लॉन्ग ऑन के पास खिलाड़ी वहां मौजूद है पर उसे क्लियर कर जाएगी, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। मैकमिलन गोविंद के बल्ले से इस वक्त बहुत ही बड़ा स्ट्रोक्स, गेंद थी पाले में, उसे भेज दिया है मिड विकेट के नाले में, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। पंद्रह गेंदों में 41 रनों पे खेल रहे हैं मैकमिलन गोविंद। एक आतिशी पारी उनके बल्ले से यहां देखने मिल रही है। अब गेंदें बची है 3 और देखना 3 गेंदों में 9 रनों की जरूरत है मैकमिलन गोविंद को अपने अर्धशतक के लिए। इस वक्त बैट का आउटसाइड एज और गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में। इस वक्त मैकमिलन गोविंद की पारी का अंत होता हुआ एक अच्छी पारी के लिए 16 गेंदों में 41 रन बनाए और बैक टू द पिविलियन। चला जी, प्रेक्षकांसाठी आपण कॅप सांगितली होती की जर आपण कॅच जर कंप्लीट केली बाउंड्री लाईनच्या बाहेर तर प्रेक्षकांना कॅप देण्यात येत आहे। तर नक्कीच टेस्को एंटरप्राइजेसची ही कॅप आपण देतोय या प्रेक्षकाला ज्यांनी कॅच कंप्लीट केली होती। अजूनही ती संधी प्रेक्षकांकरिता आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडा आणि आपल्याला एक कॅप देण्यात येईल आणि त्यासोबत चांगली बॅटिंग करू आता परततोय मैकमिलन गोविंद पवेलियनच्या दिशेने। वेल प्लेड मैकमिलन, ओवर टू यू कॉम्बॉक्स। थैंक यू गौरांग। 2 गेंदें बची है, स्कोर होता हुआ 84 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स। अब देखना किस बल्लेबाज को यहां भेजा गया है। नए बल्लेबाज आते हुए मयूर। 2 गेंदें बची है और 2 गेंदों में शायद एक बड़ा स्कोर आज एक शॉट आ जाए तो 90 के करीब पहुंचा जा सकता है। वहीं रवि बुम्बाक को इस 2 गेंदों में रोकना होगा, रनों पे अंकुश लगाना होगा। आखिरी 2 गेंदें बची है। रवि फिर एक बार छोटा गेंद, तगड़ा शॉट, बल्लेबाज ने कहा थैंक्स अ लॉट, गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। चला, ज्या प्रेक्षकांनी पुन्हा एकदा ती कॅच आता टिपली आहे त्याला विनंती आहे आपण देखील यायचंय। कॅच तर कंप्लीट झाली पण ती कंप्लीट करत असताना एकाने दुसऱ्याला पाडलं, म्हणजेच टेस्कोची जी कॅप किती महत्वाची आहे प्रेक्षकांसाठी सुद्धा हे आपण पाहतोय। त्या प्रेक्षकाला विनंती आहे, मित्रा ये तुझी कॅप देखील घेऊन जा। आखिरी गेंद है और देखना इस आखिरी गेंद पे किस तरह से अंत होता है।
क्या यह विकेट लेने में कामयाब रह गए? मयूर ने अपना खाता खोला है 6 रनों के साथ। आखिरी गेंद, फिर एक बार थोड़ी सी पटकी हुई गेंद थी, उसे कवर के ऊपर से खेलना चाहते थे, पॉइंट पे गेंद चली गई और सीधा इस तरह से आखिरी गेंद पे ये विकेट मिलता हुआ, स्कोर होता हुआ 90 रन 2 विकेट के नुकसान पे 91 रनों का टारगेट। आपल्या प्रेक्षकांनी कंप्लीट केली आणि म्हणूनच त्यांना आपण पुन्हा एकदा टेस्को एंटरप्राइजेसची ही कॅप देणार आहोत. आणि नितेश पोद्दार असतील तर आपण देखील या मॅन ऑफ द मॅच साठी तुमचा पुरस्कार राहिलं होतं ते देखील आपण देणार आहोत. कैमरामैन को बोलना चला नितेश पोद्दार, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच या आपला मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्याकरिता. इम्रान बेग आपल्यासोबत आहेत, ऋषीदादा वैद्य सुद्धा आहेत आणि ऋषीदादांच्या हस्ते हे मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत आणि त्यासोबतच आपल्या प्रेक्षकाला देखील ती कॅप देण्यात येणार आहे. वेलकम ऋषीदादा, आपण देखील वेळात वेळ काढून आलेले आहात. आज त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत, पण त्याआधी मॅन ऑफ द मॅचची कॅप देतोय नितेश पोद्दार. ऋषीदादा 6 बॉलमध्ये 9 धावा गरजेच्या होत्या, तर त्या 6 मधल्या 9 सेव्ह केले आहेत नितेश यांनी आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय नितेश याला. आणि त्यासोबत आपण कॅप देखील देणार आहोत टेस्को एंटरप्राइजेसची, तर ती देखील ऋषीदादांच्या हस्ते आपण देऊ त्या प्रेक्षकाला. दादा, बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण सांगितलं आहे सकाळपासून की जे प्रेक्षक कॅच पकडतील त्यांना टेस्को एंटरप्राइजेस ही कॅप देण्यात येणार आहे. तर हा देखील मित्रांनी कॅप जिंकलेली आहे. पुन्हा एकदा वळूया कॉम बॉक्सकडे आणि त्यानंतर लगेच लाईव्ह ॲक्शनकडे वळूया. गौरांग कदम, ओवर टू यू गौरांग. देखिए न्यूज डेट साइड स्क्रीन. चला महमूद भाई यांना देखील आता विनंती करेन, एक महत्त्वाच्या सत्काराकडे आपण वळतोय. मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक असा दादा ज्याने दादागिरी करत असताना मुंबई टेनिस बॉल क्रिकेट अगदी गाजवलं. 3 डेकेड्सहून जास्त ज्यांची आपण बॅटिंग पाहिली, मग ते कुठलंही मैदान असो, दादांची दादागिरी त्या मैदानावर चाललीच तर एक लेजंड खेळाडू दुसरा लेजंड खेळाडूचा सत्कार करतो. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ऋषिकेश वैद्य आज आपल्यासोबत आलेले आहेत. नक्की दादासोबत आपण चर्चा करूया, पण काय चांगला औचित्य साजलेला आहे. मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हे सर्व लेजंड झालेत. दादा, नक्कीच चर्चा करू आपण तुझ्यासोबतही. येस, ऋषीदादा आणि एका बाजूला महमूद भाई दोन्हीही आज उपस्थित आहेत. तर ऋषीदादा, कालचा एक माझा कॉल आणि त्याला मान देत असताना तू आज मैदानात आलास आणि ते मी तुला सांगितलं ती माझी आणि तुझ्यामधली गोष्ट की दादा मला का तू हवा आहेस या ठिकाणी, आणि तू लगेच बोललास की हो मी येईन. पण पुन्हा एकदा तोच प्रश्न, दादा एवढे वर्षांची जी दादागिरी तुझी मैदानाच्या आत आम्ही पाहिली आणि त्यानंतर आजचं जे क्रिकेट तू पाहतोयस, तर त्यामधील एक फरक, एक बदल आणि एक चांगली गोष्ट काय म्हणशील? पहिलं तर रॉयल वॉरियर्स आणि तुमचे जे सगळे ऑर्गनायझर्स आहेत त्यांचे धन्यवाद. आणि तू म्हणालास की एक कॉल केला आणि मी आलो होतं, असं काही नाही आहे. ते क्रिकेटवरचं प्रेम आहे, त्यामुळे तू नुसतं असं जरी बोलला असतास तरी मी आलो असतो. आपण पाठच्या DN नगरला भेटलो होतो वाटतं, तेव्हा तू बोलला होतास की आमची टुर्नामेंट आहे, तर तेव्हाच मी तुला म्हटलं होतं ठीक आहे, वेळ असेल तर मी नक्की येईन. आणि तू म्हणालास की एक बदल काय म्हणतोयस, तर सर्वात मोठा बदल असा आहे की बॉलर आता विकेटसाठी जात नाहीत. हा सर्वात मोठा बदल आहे. बॉलर स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे बॅट्समनला माहिती आहे की त्याची विकेट काय जाणार नाही आहे, कारण बॉलर काय करणार आहे, ऑफस्टिकच्या बाहेर डीप टाकायचं आहे, नाहीतर मग या बाउन्सर टाकायचं आहे. या दोनच गोष्टी त्यांना माहिती आहेत. स्टंप आहे, LBW आहे, कॅच आहे, या सगळ्या गोष्टी आता पाठी पडल्या आहेत. आणि चांगली गोष्ट म्हणशील तर
सध्या आता ग्राउंड खूप चांगले मिळतात लोकांना खेळायला, हा एक खूप मोठा पॉझिटिव्ह आहे. कारण आम्ही जेव्हा खेळलेलो तेव्हा असं काही नव्हतं. महमूदला पण माहिती आहे, विकेट फक्त चांगली असायची, बाकी मैदानं अशी असायची की तुमचं स्किल होतं फिल्डिंग करणं. त्यामुळे आताच्या मुलांना खूप चांगली संधी आहे आणि त्यांनी त्याचं सोनं करावं. धन्यवाद. तर हे होते आपल्यासोबत ऋषिकेश वैद्य, त्यांचा देखील आपण सन्मान केला. ऋषी आता प्लीज स्टेजवर जाऊन तू देखील बस आणि वळणार आहोत आपण पुढील लाईव्ह ॲक्शनकडे, ज्या ठिकाणी आता मॅचमध्ये नक्कीच रंगत अजून वाढणार आहे. कारण रोहित 11 विक्रोलियन्स विरुद्ध चांगला एक स्कोर तर आता सजला गेलाय. HR स्पोर्ट्स आणि रोहित 11 विक्रोलियन्स मधील हा सामना आपण पाहत आहात आणि त्यामधली ही मॅच ज्यामध्ये मॅकमिलन गोविंदने एक चांगली बॅटिंग केली. आपण त्याला पाहिलं चांगली बॅटिंग करत असताना 40हून अधिक धावा त्याने केल्या. पण आता सेकंड इनिंगला सुरुवात होणार आहे तेव्हा आशिष गोलंदाजी करिता येतोय. आशिष पंडित यांना आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेचं षटक ते हाताळतात आणि जसं ऋषीदादांनी म्हटलं की बॉलर वाचण्यासाठी जास्त अटेम्प्ट करतायत सध्याच्या बॉलिंगच्या सीनमध्ये, पण त्यांच्या वेळेचं क्रिकेट वेगळं होतं. गोलंदाज विकेट्सवर जास्त भर देत होते आणि त्याचमुळे अटॅकिंग गोलंदाजी मुंबईची प्रत्येक वेळेला एक वरचढ बाब राहिली आहे. पण आता पाहूया या सामन्यात कशी सुरुवात करतोय आशिष. श्रेयस तेंदुलकर पहिलाच फटका कव्हरच्या वरतून खेळलाय, इनफिल्डला नक्कीच भेदलंय. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसऱ्यासाठी निघालेत आणि हा थोडासा वेळवर थ्रो आणि पुन्हा एकदा मिस जजमेंट आणि त्यामुळे आता चूक घडली आहे आणि क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही. आणि त्याचमुळे आता या पहिल्या चेंडूवर 3 धावा कंप्लीट करतायत श्रेयस तेंदुलकर आणि प्रणय कोळी. आघाडीची ही जोडी आहे मैदानाच्या आत. आशिष थोडेसे नाखुश असतील कारण ज्या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण करू शकत होते त्या ठिकाणी आता 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजेच काय तर मिस फिल्डिंग आणि त्यावर मिळालेली ही एक अतिरिक्त धाव, एका धावेचं देखील फार महत्व आहे. प्रणय कोळी असतील आता स्ट्रायकिंग एंडला. बंडर पखाडीचा हा देखील एक फार ब्रँड असा फलंदाज गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. प्रणय कोळी पहिलाच बॉल फेस करत असताना स्लॉट मध्ये होता हा चेंडू, त्याला बाहेरच्या प्लॉट मध्ये डिलिव्हर केलाय. प्रणय कोळीच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर षटकार. 6 आणि ऋषीदादांच्या माहितीसाठी दादा काल आपण 8 संघ 1 गाव 1 फॉर्मॅट मधले खेळवले आणि त्यामध्येही बंदर पखाडी म्हणजे प्रणय कोळीचा संघ फायनल मध्ये दाखल झालाय आणि आज ओपन फॉर्मॅट खेळत असताना तो नवीन संघात आपलं कामगिरी करतोय. म्हणजेच अमोल म्हात्रे सरांचा जो संघ आहे रोहित 11 विक्रोलियन्स, त्यांच्यात नक्की आज चांगले समाविष्ट झालेले खेळाडू आहेत आणि आता पहिल्या चेंडूवर फेस करताना षटकार लगावलाय प्रणय कोळी आणि HR स्पोर्ट्स विरुद्ध रोहित 11 विक्रोलियन्स असा सामना आपण पाहत आहात. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मोठा प्रहार, मोठा स्ट्रोक, 6 धावा, षटकार प्रणयच्या बॅटमधून लागोपाठ एअर स्ट्राईक. SDJ एकंदरीत 3 धावा आपण पाहिल्या होत्या, पण त्यानंतर प्रणय कोळीला मिळालेली स्ट्राईक आणि त्यानंतर ते 2 मोठे फटके. पहिला फटका जर आपण पाहिला तर लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरतून मारला होता आणि दुसरा लॉंग ऑफच्या वरतून. म्हणजे बॅटिंग मधली वैविध्यता प्रणय कोळीची दिसून येते. आज पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, पाहूया काय घडतंय या चेंडूवर. व्हॉट अ कॅच, लवली पीस ऑफ फिल्डिंग इन द आउटफील्ड आणि यावेळेला परतावा लागेल प्रणय कोळीला कारण एक चांगली कॅच कंप्लीट झाली आहे. Over to you, DJ.
चला नवीन फलंदाज लवकर येऊ द्या मैदानात, आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे. फर्स्ट ऑफिशियल वॉर्निंग असेल ही टीम HR स्पोर्ट्स करिता. यश कोठारी आता पोहोचतोय मैदानाच्या आत आणि त्यासोबतच अजून एक स्पर्धा जी रब्बर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण पाहणार आहोत. आयोजनामधील आम्ही देखील आहोत आणि त्यासोबतच रॉयल वॉरियर्स प्रेझेंट्स रबर बॉल बिग बॅश ऑगस्ट 15, 16 आणि 17 या 3 दिवसात याच मैदानात आपण पाहणार आहोत. एकंदरीत 16 टीम या संघात खेळताना आपल्याला दिसतील. त्यामधील 4 टीम 40+ ज्या ओपन फॉर्मॅट खेळतील त्यांच्या एंट्रीज आता फुल झालेल्या आहेत. 4 टीम एक गाव एक संघाचे आपण पाहणार आहोत, त्यांच्या एंट्री देखील आता फुल झालेल्या आहेत. आणि 8 टीम ऑल इंडिया ओपनच्या आपण खेळताना पाहणार आहोत. आता त्यात फक्त आणि फक्त 3 टीमच्या एंट्री शिल्लक आहेत. आणि स्पर्धेचं एकूण गुण स्वरूप आपण पाहणार आहोत. प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये आणि चषक, आणि त्यानंतर द्वितीय पारितोषिक 1 लाख व चषक. आणि एंट्री फीज नक्कीच 22,000 रुपये आपण सांगू इच्छितो सर्वांनाच. आणि या ऑर्गनायझेशन मध्ये एकंदरीत वसीमभाई असतील, अशरफभाई असतील, महमूदभाई असतील आणि गौरांग म्हणजे मी स्वतः देखील या ऑर्गनायझेशन मध्ये असणार आहोत. तर कुठल्याही टीमला जर आपलं नाव नोंदवायचं असेल तर नक्कीच वसीम यांच्याशी आपण संपर्क करू शकता. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. यावेळेला आल्या यशनी मोठा प्रहार तर केलाय आणि हा देखील चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी. चला शेरूभाई यांच्यातर्फे आता परेश याच्यासाठी पारितोषिक आलंय. जो झेल त्यांनी टिपला होता त्याच्यासाठी आता 500 रुपये आमच्याकडे देण्यात आलेले आहेत शेरूभाई यांच्यातर्फे. तर ही मॅच संपल्यानंतर लगेचच परेश ये आणि तुझं पारितोषिक घेऊन जा आमच्याकडून. पुरस्कर्ते सुद्धा आज सामने पाहतायत, सामन्यांचा आनंद घेत आहेत, तर त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे, अभिनंदन आहे. आणि आता आशिषवर जो प्रहार आहे तो अजूनही चालूच आहे. यावेळेला अजून एक मोठा फटका. यावेळेला बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर, कारण बॅट आणि बॉलचा काय उत्तम संपर्क आपण पाहिला. तर झालीये आणि ज्या स्टार्ट कडे HR स्पोर्ट्स लक्ष वेधून होते ती स्टार्ट आता मिळालेली आहे. म्हणजेच काय तर 25 धावा लगावल्या गेल्या स्कोअर बोर्डवर. त्यामध्ये एक गडी देखील बाद करण्यात यश आलंय, पण 25 धावा आता या स्कोअर बोर्डवर लगावल्या गेल्यात. 25 फॉर द लॉस ऑफ 1. नवीन षटक घेऊन आता शुभम सांगे येतोय गोलंदाजी मार्कवर. हा देखील एक नवोदित खेळाडू, कांदिवली चारकोप विभागाला बिलॉंग करत असणारा शुभम सांगे यांना पाहतोय आपण. आणि आता 25 धावा तर लगावल्या गेल्या आहेत स्कोअर बोर्डवर, पण आता ते रोखण्याकरिता, ते एक्सेलरेशन रोखण्याकरिता आता शुभम सांगेला आमंत्रित करण्यात आलंय गोलंदाजी मार्कवर. कारण आधी प्रणयच्या बॅटमधून आपण ते 2 उत्तुंग षटकार पाहिले, पण त्यानंतर यश मैदानाच्या आत गेला आणि यशनी देखील तोच पेस कंटिन्यू ठेवला. कारण 2 चेंडूंमध्ये 10 त्यांनी देखील गोळ्या केल्या आहेत. आता पुन्हा एकदा श्रेयस तेंडुलकर स्ट्राईकवर असतील, ज्यांनी या सामन्यातील पहिला बॉल फेस केला होता. यावेळेला दिशा समोरची, हा देखील बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. श्रेयस तेंडुलकर आता येत आहेत आपल्या रंगात. यस विजय. एकतीस धावा आता लगावल्या गेल्यात. कारण ज्या पद्धतीने मॅकपेलन गोविंद मॅचच्या पहिल्या डावात फलंदाजी करत होते, आता तेच काहीच या मॅच मध्ये देखील या डावातही पाहायला मिळतंय. यावेळेला पुलचा हा फटका. पुन्हा एकदा परेश आहेत त्या ठिकाणी, परेशकडून चूक होणार नाही आणि एका षटकारानंतर आता परतावं लागतंय श्रेयस तेंडुलकर यांना. अनदर कॅच कंप्लीट.
पोहोचलाय तो म्हणजे किसन देवेंद्र. विले पार्लेचं ते साधनाचं ते मैदान आणि त्यात केलेली ती कामगिरी आणि त्यानंतर भारतभर ज्यांनी भ्रमण करत क्रिकेट खेळलं तेच आता किसन देवेंद्र आता मैदानाच्या आत पोहोचलेले आहेत. यांच्या नावावर देखील बरेच विक्रम आहेत. सिक्सर किंग म्हणून ज्यांची ओळख आहे तो फलंदाज आता मैदानाच्या आत पोहोचलाय. धावा तर सहजरित्या बनतायत सध्या तरी, पण दोन महत्वाचे गडी देखील आता बाद झालेले आहेत. श्रेयस इंदुलकर आणि प्रणय कोळी याला आपण जर पाहिलं तर ते आता पवलच्या दिशेने निघून गेलेत. शिवम सांगळेचं कमबॅक आपण पाहतो. एका षटकारानंतर लगेच एक विकेट देखील त्यांनी त्याच्या नावावर केली आहे आणि अशाच पद्धतीचं काहीसं बॉलिंगचं कार्य करावं लागेल या मॅचमध्ये, कारण एकंदरीत महत्वाची मॅच आहे. लक्ष जरीही मोठं असलं फलंदाजांनी त्यांचं काम केलंय, पण आता जबाबदारी आहे ती म्हणजे गोलंदाजांवर, कारण कुठे ना कुठे आता हे ॲक्सेलरेशनला थांबवावं लागणार आहे, कुठे ना कुठे पॉज द्यावा लागणार आहे आणि त्यासाठी शिवम सागळे पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेला मिसटाईम स्ट्रोक हवेत, बॉलच्या खाली येतोय सौरभ सिंग आणि ज्याप्रमाणे चूक आपण पाहिली होती, पण आता घडलंय काय तर किसन देवेंद्र त्यांना असं वाटलं की हा झेल कंप्लीट होऊ शकतो म्हणून ते अगदी मधोमध उभे स्तब्ध राहिलेले आणि ज्या ठिकाणी सौरभ यांनी जो कॅच ड्रॉप केला अगदी ओला साबण ज्याप्रमाणे हाताळून निसटावा त्याची चूक झाली, पण चुकीला कव्हर करत असताना डायरेक्ट हिट केला आणि रनआउटच्या रूपात परतावा लागतंय किशन देवेंद्रलाही. चला आता कुठे एक जीवनदान मिळालंच होतं किशन याला, कारण ती कॅच ड्रॉप झाली होती, पण रन कंप्लीट न केल्यामुळे रनआउटच्या रूपात आता ते बाद झाले आहेत आणि अगदी बेल सीधी टिप असते ना त्याला तो बॉल स्पर्श होऊन निघून गेला आणि त्या रूपात आता बाद व्हावं लागतंय किसन देवेंद्र याला. आणि मैदानाच्या आत आता रवी लिंगाला आपण पाहणार आहोत. यश ज्यांनी एक षटकार आणि एक चौकार लगावत असताना चांगली फलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आत तो करतोय. पाहूया अजून किती वेळ तो मैदानाच्या आत उपस्थित असेल, कारण लक्ष जर आपण पाहिलं तर भलं मोठं रचलं गेलंय. रोहित 11 यावेळेला बॅटची इनरेज बॉल थर्डमॅन फाईनलच्या दिशेने, यावेळेला पुन्हा एकदा डायरेक्ट हिट, पण आता यष्टीरक्षक बॉलच्या थ्रोच्या मध्ये आले आणि त्याचमुळे एक धाव आता कंप्लीट होते आणि धाव संख्या आता पुढे सरकेल ती म्हणजे 32 धावा, 3 गडी बाद. शुभम सांगेने एक चांगलाच कमबॅक करत असताना गोलंदाजी आतापर्यंत चांगलीच राहिली आहे, कारण जसं मी उल्लेख केला की एक षटकार जरी आला तरी शुभमला कमबॅक कसं करावं हे माहीत आहे. आणि जो उल्लेख ऋषीदादांनी केला होता की सध्याचे बॉलर विकेटसाठी जात नाहीत, तर तो विकेटसाठी जात असताना चांगलीच गोलंदाजी करतोय आतापर्यंत. यावेळेला अजून एक चान्स, अजून एक संधी आणि अजून एक झेल ड्रॉप, म्हणजे आता गोलंदाजांनी त्यांचं काम तर परिपूर्ण केलंच होतं, पण क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही आणि त्यामुळे अजून एक जीवनदान मिळेल ते म्हणजे रवी लिंगाला यांना. आणि आता नक्कीच आपण पाहतोय की ऋषीदादा वैद्य हे देखील आपल्यासोबत उपस्थित होते, पण नक्कीच आता ते देखील रजा घेत आहेत आपल्यामधून. थँक्यू ऋषीदादा, तुमच्या मार्गदर्शनासाठी देखील आम्ही आतुर होतो आणि ते देखील आपण केलेलं आहेत. आणि त्याचप्रमाणे आता पुन्हा एकदा वळूया मॅचकडे, ज्या ठिकाणी आता 33-3 अशी परिस्थिती आहे. यावेळेला खेळायचा होता कवोशच्या दिशेने, पण बॉल आणि बॅटचा तेवढा उत्कृष्ट संपर्क झाला नाही आणि त्याचमुळे आता 2 धावा देखील कंप्लीट करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर झालाय आणि ज्या ठिकाणी फक्त 1 धाव मिळाली असती त्या ठिकाणी आता 3 धावा अक्षरशः चोरलेल्या आहेत हातून. आता शुभम सांगे देखील अपसेट आहे या एफर्टवर, कारण नक्की करेल तर काय, कारण गोलंदाजी चांगली झाली आहे, चान्सेस त्यांनी क्रिएट केले आहेत, पण ते फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत आणि अशा प्रकारे धावसंख्या पुढे सरकते 36 धावांवर, 3 गडी बाद. ओव्हर टू यू डीजे.
षटकाची तर समाप्ती झाली आहे आणि आता नवीन गोलंदाज प्राचारण करण्यात येतो तो म्हणजे राहुल वराडकर. विक्रोलियन संघासाठी बरीच वर्ष जो खेळतोय आणि रबर बॉल फॉर्मॅटमध्ये जास्त खेळताना दिसतो हा खेळाडू, पण आज आर के मोरवाच्या या मैदानात आपण त्याला खेळताना पाहणार आहोत. मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 36 धावा झालेल्या आहेत आणि 3 गडी देखील बाद झाले आहेत. यश खेळतोय तो म्हणजे 14 धावांवर 4 चेंडू त्यांनी फेस केलेत. रवी लिंगाला नक्कीच एक जीवनदान मिळालंय आणि आता इक्वेशन राहिले ते म्हणजे 18 चेंडू आणि 55 धावांची गरज. 18 गेंदे और 55 रनों की रहेगी दरकार इस मैच में. राहुल वराडकर आता आले आहेत गोलंदाजी मार्कवर. चांगलेच गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती राहिली आहे, पण आज सिच्युएशन्स काहीशा वेगळ्या आहेत, समीकरण वेगळं आहे. पाहूया आता यापुढे कसा खेळ होतो या मैदानात. राहुल वराडकर सामना करतील यश कोठारी. पहिला चेंडू अगदी ब्लॉक होल, काहीच कळलेलं नाहीये. जोपर्यंत स्ट्रोक खेळायचा होता त्याआधी बॉल निघून गेला यष्टीरक्षकांच्या हातात आणि सर्वात महत्वाचा डॉट बॉल आता येतोय, म्हणजे या डॉट बॉलनी पुन्हा एकदा समीकरण बदलतोय. पाहूया पुन्हा एकदा मॅच कडे, ज्या ठिकाणी आता यश कोठारी चांगले प्रयत्न करतोय आपल्या संघाकरिता, पण त्याच्या समोर आव्हान देखील तेवढंच तगडं. यावेळेला अजून एक चांगला चेंडू अगदी ब्लॉक होल मध्ये. संधीच देत नाहीयेत राहुल वडारकर, कारण ब्लॉक होल मध्ये केलेले हे चेंडू. पण यावेळेला जरीही गोलंदाज संधी देत नसले तरीही क्षेत्ररक्षक बऱ्याच संध्या देत आहेत आणि त्याचमुळे झेल देखील ड्रॉप होत आहेत, मिसफिल्डिंग होते, मिस जजमेंट्स होत आहेत आणि क्रिकेटच्या पटलावर या चुका करून चालत नाहीत. कारण जर सामने आपल्याला जिंकायचे आहेत, प्रेक्षकांच्या लक्षात राहायचं आहे, तर चांगली कामगिरी करतच राहावी लागेल. आणि आता राहुल वराडकर देखील तोच विचार करत असतील की ज्या प्रयत्नांनी मी स्ट्राईक रोटेट करून आणली होती तोच फलंदाज पुन्हा एकदा येतो स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला पहा चूक घडली, पुन्हा एकदा तोच फलंदाज गेला स्ट्रायकिंग एंडला आणि गेल्या गेल्या षटकार देखील आलाय. म्हणजे आता राहुल वराडकर यांनी जे काम केलं होतं, जी मेहनत केली होती, त्यावर आता ही 6 धावांची मोहर लागते. एस जी जे कारण आतापर्यंत राहुल वराडकर अगदी चांगलीच गोलंदाजी करत होते आणि ती एक मिसफील ओझेर यांच्या मार्फत आपण पाहिली आणि त्यानंतर एक फुल टॉस करून बसले राहुल वराडकर आणि त्यावर 6 धावा आता आल्यात. म्हणजेच काय तर धावसंख्या ही पुढे सरकते 44 धावांवर 3 गडी बाद. त्यावेळेला एक चांगला चेंडू, राऊंड विकेट आले, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. एक धाव पूर्ण झाली. परेश पुन्हा एकदा आलेला चेंडूवर चांगला पिकअप, चांगला थ्रो. 1 धाव अजूनही ऍड होईल. धावसंख्या पुढे सरकते 45 धावा. रबर बॉल पावसाळी स्पर्धा देखील आम्ही आज अनाऊन्स केली आहे. 2 लाख 1 लाख या धनराशीची. तर ज्यांना कोणालाही आपल्या टीम्सला एनरोल करायचं असेल त्यांनी नक्कीच माझ्याशी किंवा वसीमशी संपर्क साधू शकता. 15, 16 आणि 17 या 3 दिवसात आपण ते सामने पाहू. यावेळेला अजून एक चांगला बॉल, अजून एक नॉट अ परफेक्ट डिलिव्हरी. राहुल वराडकर, मी म्हटलं होतं का ह्याच्या गोलंदाजीचे चर्चे आपण ऐकतो, तर ते आता मैदानाच्या आत आपण पाहू शकता. रिप्ले मध्ये देखील 70-70 स्पोर्ट्सची टीम काय सुंदर काम करते. अगदी ब्लॉक होल मध्ये केलेला हा बॉल आणि त्यावर कुठलंच उत्तर नव्हतं रवी लिंगालाचं. पुढे एकदा राहुल सज्ज होतील आपला गोलंदाजी मार्कर या षटकातील शेवटचा एक चेंडू घेऊन. यावेळेला जास्त शफल करून हा स्ट्रोक खेळायचा होता, पायांवर जाऊन आधायला हा बॉल. लेग बाईजचा नक्कीच कॉल करतील पंच आणि लेग बाईचा इशारा आणि 1 धावा पूर्ण होते. 46 धावा, 3 षटकांची होते समाप्ती आणि 46 धावा. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता जास्त आत आले पण त्यानंतर स्टंप्स अगदी मिसिंग होते आणि त्याचमुळे पंचांचा हा अगदी उत्तम असा निर्णय
कारण रिअल टाईममध्ये आपण जेव्हा डिसिजन्स देता तेव्हा खूप गोष्टी आपल्याला डोक्यात ठेवून ते डिसिजन्स कंप्लीट करावे लागतात. थँक्यू ऋषी दादा. आणि आता 46 फॉर द लॉस ऑफ 3. 18 चेंडू आणि आता 46 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि आता शेवटच्या 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे आता स्लॉग ओव्हरला सुरुवात झालेली आहे. आणि पुन्हा एकदा शुभम सांगेला आमंत्रित केले गेले गोलंदाजी मार्कवर. शुभमने देखील गेल्या षटकात चांगलीच गोलंदाजी केली होती. फलंदाजांना रोखण्याचं काम त्यांनी देखील करण्याचा प्रयत्न केला होता, पण थोड्याशा चुका घडल्या, कॅचेस ड्रॉप झाल्या आणि त्याचमुळे शुभम याला जास्त यश मिळालं नाहीये. यावेळेला पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उजेड आहेत. झेल पूर्ण होणार नाही, थोडेसे कमी एफर्ट्स राहिले त्या ठिकाणी, पण महत्वाचं काय तर चौकार रोखलाय आणि चौकार रोखलाय त्याचमुळे एक धाव पुन्हा एकदा मैदानाच्या आत होते. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये समोरच्या दिशेने खेळलेला हा स्ट्रोक आणि त्यावर सूर मारण्याचा प्रयत्न केला उजेड यांनी, पण थोडासा कमी पडला आणि त्याचमुळे पुन्हा एकदा जीवनदान मिळालं यावेळेला रवी लिंगाला. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन, हेलिकॉप्टर तर उडवलाय, आशिष येतोय बॉलच्या खाली, यावेळेला चूक होणार नाही. शुभम सांगायला मिळतंय यश, परतावं लागेल पवलेंच्या दिशेने. यश आता जो फलंदाज चांगली फलंदाजी करत होता यश, ज्याने 8 चेंडूंमध्ये 23 धावा कुठल्या, तो आता परतलाय पवलेंच्या दिशेने आणि त्याची आता जागा भरून काढण्याकरिता मैदानाच्या आत पोहोचलाय. तो म्हणजे अशरफ खान, बॉलिवूड मधील एक स्टंटमॅन म्हणून ज्यांचं काम आपण कित्येक वर्ष पाहतोय, पण त्याच दर्जाचं त्याच धाटणीचा क्रिकेटचा खेळ कित्येक वर्ष प्रोफेशनल लेवलला प्रायोगिक लेवलला जे खेळतात तेच अशरफ खान आता आलेत मैदानाच्या आत. आणि ही एक परफेक्ट सिच्युएशन आहे अशरफ खान करिता, कारण प्रत्येक वेळेला आपण त्यांना पाहतो एका फिनिशरच्या भूमिकेत आणि आता फिनिशर म्हणून पुन्हा एकदा वर्णी लावण्याची संधी आहे अशरफ खान म्हणजेच लाला यांच्याकडे. पुन्हा एकदा शुभम सांगे सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला शफल करून हा स्ट्रोक खेळायचा होता, पण गतीचा अंदाज आलेला नाहीये शुभम सांगेचा आणि त्याचमुळे हा महत्वाचा एक डॉट बॉल आता येतोय मैदानाच्या आत. कारण आता समीकरण जसं जसं आपण मॅच मध्ये पुढे चाललोय तसं तसं हे समीकरण अजून कठीणच होत जाईल. या गोष्टीची महत्वाकांक्षा जी आहे ना ती त्या गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल. आणि शुभम सांगे आपलं काम चांगलंच करतोय, त्याला माहित आहे की का त्याला गोलंदाजी मार्कवर बोलावलं गेलंय आणि ते काम तो अगदी चांगल्या रीतीने आतापर्यंत करतोय, पण अशरफ यांना देखील कमी लेखून चालणार नाहीये. चला यावेळेला अशरफचा पेटन स्ट्रोक, फ्लिक ऑफ द रिस्ट आणि धावा मिळतील पूर्ण 6. यावेळेला फुल टॉस, त्याला दिशा दाखवायचं करायचं होतं काम आणि ते केलंय अशरफ खान यांनी. आल्या आल्या मॅचच्या स्वतःच्या अजून मोठे फटके आकारण्याचा. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, स्लाइस होतोय हा चेंडू, एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. आणि आता या 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते 54 धावांवर. 4 गडी बाद. आता 7 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. मी म्हटलं होतं हे समीकरण
जसजसे डॉट बॉल पडत जातील या सामन्यात तसं हे समीकरण अजूनच कठीण होत जाईल. आणि मी श्रेय देईन मॅकमिलनला, ज्या हिशोबाने त्यांनी पहिल्या डावात फलंदाजी केली होती अगदी सराहनीय. कारण 40हून जास्त धावा एकट्याने त्याने केल्या होत्या आणि आता 7 चेंडू 37ची गरज. यावेळेला दिशा निवडली आहे समोरची आणि मला वाटतं सिंगल घेण्यात येणार नाहीये. आणि आता शेवटचे 6 चेंडू आणि 37ची गरज. येस डीजे. वसीम कुठे असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. वसीम. आता 7 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. म्हणजेच काय तर कंपल्सरी चेसचा फॉर्मॅट 6 मध्ये 6 षटकार जरी आले तरी हा सामना रोहित 11 विक्टोरियन्स हा संघ जिंकेल. आणि HR स्पोर्ट्स या चेज मध्ये आता बरेच मागे पडलेले आहेत. आर्यन आता आलेत गोलंदाजी मार्कवर. अशरफ सामना करतील. अशरफ नक्कीच बॅटिंग ऑर्डर मध्ये फार खाली आपण त्यांना बॅटिंग करताना आज पाहिलं. पहिला चेंडू अगदी ऑन द मार्क, ऑन द मनी, काहीच संधी दिली नाही. हा डॉट बॉल येतोय म्हणजे आता निकाल आपल्या समोर अगदी स्पष्ट आहे. 5 चेंडू आणि 37 धावांची गरज. पण क्रिकेटच्या खेळात जजमेंटला वाव नाही आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही. म्हणूनच आता 5 चेंडू आणि 37ची गरज. अजून एक चांगला बॉल पण नो बॉल या वेळेला. म्हणजेच काय तर या चेंडूवर जर मोठा फटका आला असता तर समीकरण बदललं असतं. आणि म्हणूनच अशरफ देखील निराश आहेत कारण त्यांना या चेंडूचं महत्व माहीत होतं. आणि आता फ्री हिटची संधी देखील असेल. नो बॉलचा इशारा आलाय म्हणजे आता फ्री हिटची संधी असेल अशरफ याच्याकडे. पहिल्या डावात जर आपण पाहिलं तर सौरभ सिंगची आणि ज्याप्रमाणे मॅकमिलनची भागीदारी झाली होती त्याचमुळे एक चांगलं काम. आणि यावेळेला अशरफच्या बॅट मधून पेटन स्ट्रोक एकच मारलाय पण दमदार मारलाय. 6 मिळतील पूर्ण धावा 6 षटकार. येस डीजे. या षटकारानंतर समीकरण तर बदललंय पण आता वेळ झालेली आहे की काय. कारण आता 61 धावा लगावल्या गेल्या आहेत आणि या षटकातील आता शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. अशरफ नक्कीच निराश होते या आधीच्या चेंडूवर. अजून एक बिग हिट, अजून एक षटकार. धावा मिळतील पूर्ण 6. अशरफ खानच्या बॅट मधून आता फायरिंगला सुरुवात झाली आहे पण समीकरण हातातून बरंच आता लांबलेलं आहे. पण जरी मॅच हरले चला स्पीडअप करायचंय प्लीज. रोहित 11 विक्टोरियन संघ थोडं स्पीडअप करा. आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. 2 मध्ये 2 षटकार आलेत अशरफच्या बॅटमधून. यावेळेला 2 मध्ये 2 होते. आता हा ह्यूज हँडसम टावरिंग 6. अजून एक षटकार म्हणजे आता 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावलेत अशरफ खान यांनी.
शेवटची आता 2 चेंडू शिल्लक असतील आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 73 धावा. यावेळेला 4 मध्ये 4. व्हॉट अ पीस ऑफ ग्रेट बॅटिंग बाय अशरफ खान. 4था षटकार. या षटकातील आता समीकरण येऊन बसलंय ते म्हणजे 1 चेंडू आणि 12 धावा. देऊया संधी डीजेला. ओके चेक करतोय. पंच नक्की चेक करतायत आणि आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवण्यात येईल. आणि जर हा नो बॉल असला तर या मॅच मध्ये उलटफेर आपण पाहू शकतो, कारण खूप काही बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल जर नक्की हा नो बॉल असला तर. चला पंचांचा निर्णय आलाय आणि हा चेंडू आहे फेअर डिलिव्हरी, म्हणजे हा नो बॉल नाहीये. आणि आता सुटकेचा एक निश्वास टाकला असेल रोहित 11 विकोळींच्या संघाने. 1 चेंडू आणि 12 धावांची आता गरज असणार आहे. अशरफनी जाता जाता आपल्या नावाची छाप पाडली आहे. 4 मध्ये 4 षटकार त्याच्या बॅटमधून, 9 चेंडूंमध्ये 31 धावांवर ते खेळतायत. पाहूया 5 मध्ये 5 षटकार त्याच्या बॅटमधून येतील का. 5 मध्ये 5 षटकार. आणि या मॅच मध्ये अशरफ खान याला का मागे ठेवलं होतं त्याचं उत्तर त्यांनी या बॅटिंग मध्ये आता दिलेलं आहे. 10 चेंडूंमध्ये एकंदरीत 45 धावांची खेळी त्यांनी खेळली आणि काय सुंदर बॅटिंग आपण पाहिली अशरफ खानची. चला कुठलाही वेळ न दौडता आपण वळणार आहोत पुढील टॉसकडे. टॉस करिता मनीषजी पाटील उपस्थित असतील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. विनंती असेल शिफारस स्ट्रायकर्स आपले कॅप्टन येऊ द्या आणि रोहित 11 विक्रोलियन्स आपले देखील कॅप्टनला पाठवायचे.